रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो माधव बरवा, तो माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, तो हा विठ्ठल बरवा, हा विठ्ठल
बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासे भावे उतराई काय द्यावे त्यासे भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश कायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तू कामने वत्स देनु वेचे चित्ती
तुका म्हणे वत्स देनुवेचे चित्ती कैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई हे विता पायी जीव थोडा विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई विठोबार फुमाई काय सांगू आता संतांचे विपकार काय सांगू आता संतांचे उपकार 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 जागविधी निरंतर जागविधी काय जावे जाती भावे उतराई काय जावे जाती भावे उतराई मद निरंतर जागविधी मद निरंतर जागविधी काय जावे जाती भावे उतराई काय जावे जाती भावे उतराई जीव थोडा देविता पाई जीव थोडा देवता जीव थोडा जीव देविता पाई देविता
पायी जीव थोडा काय द्यावे त्यासी भावे उतरा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की श्रंत निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुदेव महाराज की जय। फल 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 काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश, सहज बोलणे हितोपदेश, करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका, यदक्षर मनाख्येयमानंदमज केवलम, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये, मोडोनिया माया कुंजरू, मुक्त मोतियाचा ओगरू, जेवविता सद्गुरु श्री निवृत्तिवंदो, नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंदिवल्लभम्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितोयेन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं, श्रीसंतांची ये माता चरणावरी, श्रीसंतांची ये माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत,
करी दंड विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पावलो सांभाळा वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा अगाध कृपा वात्सल्य मूर्ती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी संप्रदायाचं परमाराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा या सर्वांच्या असीम अपार अद्भुत अलौकिक अकारण करुणेमुळे दयेमुळे कृपानुग्रहामुळे तुम्हा आम्हा सर्वांना पारमार्थिक जीवन मिळालं मिळालेलं पारमार्थिक जीवन हे संतांच्या वचनापर्यंत घेऊन जाण्यासाठी किंबहुना संतांची वचनं आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी ह्या परम पवित्र कार्तिक वारीच्या निमित्ताने या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवनाचं काहीतरी कल्याण करून घेण्याकरिता प्रवृत्त झालो हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत विठ्ठल विठ्ठल हो आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगतसे उज पांडुरंग अशा या कार्तिकी वारीच्या पावन पर्व काळामध्ये गंगा इंद्रायणी मातेच्या पावन तीरावरती साक्षात समाधी घन श्री भगवान ज्ञानोबारायांच्या मांडीवरती या ठिकाणी ह्या पाडळी दर्या धर्मशाळेमध्ये आपण भक्ती करण्याकरिता प्रवृत्त झालो हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत विठ्ठल विठ्ठल हो आपण सर्वजण ज्ञानोबारायांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ते कशा करता उपस्थित आहोत हे मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आपण सगळेजण भक्तीमध्ये प्रवृत्त झालेलो आहोत आद्य गुरु श्रीमद शंकराचार्यांनी भक्तीची व्याख्या करत असताना विवेक चूडामणी मध्ये असं सांगितलेलं आहे की भक्ती 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 नेमकं भक्ती म्हणायचं तरी कशाला आचार्य म्हणतात की मोक्ष कारण सामग्र्याम भक्ती रेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान करणं याला भक्ती म्हणतात विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं भक्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी अनेक प्रकारचे साधन आहेत कोण त्यामध्ये तीर्थयात्रेसाठी प्रवृत्त होतो कोण यज्ञयागासाठी प्रवृत्त होतो कोण तीर्थयात्रेसाठी प्रवृत्त होतो कोण भगवंताच्या नामचिंतनासाठी प्रवृत्त होतो अनेक विध साधन आपल्याला भक्तीचे सांगितलेले आहेत परंतु आचार्यांनी या ठिकाणी सर्वश्रेष्ठ साधन कोणतं सांगितलेलं असेल तर ते आहे स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं मग नेमकं स्वस्वरूपाचं अनुसंधान करणं तरी नेमकं कशाला म्हणतात बघा आपल्या सर्व संत महात्म्यांनी जितकं काही वाङ्मय निर्माण करून ठेवलं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं अमृतानुभवाच्या रूपानं हरिपाठाच्या रूपानं अभंग गाथेच्या रूपानं असेल चांगदेव पासष्टीच्या रूपानं असेल जगद्गुरु श्री तुकोबरायादी संतांनी अभंगांच्या रूपानं जितकंही म्हणून वाङ्मय निर्माण करून ठेवलं त्याचं जर आपण चिंतन करू गेलो तर हे संपूर्ण वाङ्मय हे आपल्याला स्वस्वरूपाचं अनुसंधान करायला सांगतं विठ्ठल विठ्ठल त्यामध्ये
संत महात्म्यांनी आपल्याला इतकी सुलभता निर्माण करून ठेवली की बघा, प्रत्येक संतांचं वाङ्मय प्रत्येकाला पचेलच असं नाही. म्हणजे आता साधक आहे, नुकताच भक्ती करायला प्रवृत्त झाला आणि त्याला आपण म्हटलं भाऊ, आपल्या आळंदीमध्ये परमपूज्य गुरुवर्य बाबा अमृतानुभवाची पाठ घेतात आणि ती लगेच पाठाला येऊन जात, त्याला ते ऐकावं तरी वाटेल का? नाही का? कारण त्याचा अधिकार आपला अमृतानुभव श्रवण करण्याचा नाही. मग त्याला प्रथमतः आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बसावं लागेल. पहिल्यांदा मराठी व्याकरण शिकावं लागेल, त्यानंतर भांडारकर शिकावं लागेल, श्रीमद भगवद्गीता, विचारसागर, पंचदशीचे पाठ श्रवण करावे लागतील आणि मग त्या वेदांताच्या सिद्धांताचे प्रमेय ज्यावेळेस तो अवगत करेल त्यावेळेस मात्र त्याला त्या ठिकाणी अमृतानुभव श्रवण करता येईल. मग प्रत्येक जण जो काही सर्वसामान्य वर्ग आहे त्या प्रत्येकाला व्याकरण शिकणं शक्य नाही, त्याला विचारसागर शिकणं शक्य नाही, त्याला पंचदशी श्रवण करणं शक्य नाही. मग ज्याला विचारसागर शिकणं शक्य नाही, ज्याला व्याकरण शिकणं शक्य नाही, परंतु उद्धार मात्र झाला पाहिजे, मग त्याच्या उद्धारासाठी नेमका उपाय काय? विठ्ठल विठ्ठल. तर त्याच्याकरिता आमच्या संत महात्म्यांनी गाथेमध्ये विविध प्रकारचे प्रकरण निर्माण केले. ज्याचा ज्याचा अधिकार तसा, ज्याला ज्याचा अधिकार तसा त्या अधिकारा परत्वे त्याच्या मनाचा, त्याच्या मानसिकतेचा संत महात्म्यांनी विचार करून त्या पद्धतीची अभंग रचना केली. एखादा थोडासा एखाद्या बघा, आपण गावाकडे जातो, एखाद्याला गवळणी म्हणण्याचा किंवा गवळणी श्रवण करण्याचा छंद असतो. एखादा म्हणतो बाबा मला गवळण त्या ठिकाणी आवडत नाही, म्हणावी वाटत नाही, मला काकडा आवडतो, मग तो काकडा करतो. एखाद्याला काकडा आवडत नाही, एखाद्याला भजनही आवडत नाही, मग तो काय म्हणतो, बाबा मला हरिपाठासारखा वेगळा आनंद येत नाही, मग हरिपाठ. किंवा एखादा असेल तो म्हणतो नाही बरं का, मला वासुदेव प्रकरण फार आवडतं, मी वासुदेवाचेच अभंग ऐकतो म्हणतो. एखादा म्हणतो मला आंधळे पांगुळ हे आवडतात. म्हणजे ज्याचा ज्याचा वृत्ती जशी जशी त्या वृत्तीच्या अनुषंगाने संत महात्म्यांनी काय केलं, अभंग वाङ्मय निर्माण केलं आणि ज्याचा ज्याचा अधिकार तसा एक संपूर्ण गाथेचं पारायण केलं. संपूर्ण गाथेचं पारायण का करायचं? की आपल्या अधिकारानुरूप जे अभंग आपल्याला आवडतील तिथं मनुष्य नक्कीच स्थिर झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि म्हणून अशा आपल्या स्वस्वरूपाचं अनुसंधान करण्याकरिता आपण सर्वजण ह्या परमपवित्र अलंकापूर नगरीमध्ये वास्तव्याकरिता आलो आणि भक्ती करण्याकरिता प्रवृत्त झालो. आणि अशा ह्या भक्तीकरिता आपण प्रवृत्त झालो म्हणून खऱ्या अर्थानं आपण सगळेजण भाग्यवानच आहोत. बघा, ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांचे तुमच्या आमच्यावरती इतके उपकार आहेत की त्या उपकाराचा आपण काय करू शकत नाही, त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. काय बरं उपकार आहेत ज्ञानोबारायांचे? मी नाथ बाबांच्या भागवतातील एक ओळी सांगतो. नाथ महाराजांच्या मुखातून आपले नारद महर्षींच्या मुखाची बोली आहे, त्या नारद महर्षींच्या वर्णनाची बोली आहे. नाथ महाराज नारद महर्षींचे ह्या जगतावरती असणाऱ्या उपकार सांगण्याकरिता ती ओळी प्रकट करतात. नाथ महाराज म्हणतात की हे नारद महर्षी जे आहेत ना ते कोण आहेत बघा, तर तू भक्ती प्रकाश तू दिवटा, की भक्ती मार्गीचा मार्गद्रष्टा, नारदा तुझा उपकार मोठा, भक्तीच्या पेठा वसविल्या तुआ. म्हणजे या ठिकाणी नारद महर्षींचं वर्णन करत असताना नाथ महाराज म्हणतात की या जगतावरती नारद महर्षींचे काय उपकार आहेत, तर ते ह्या जगतामध्ये त्या नारद महर्षींनी काय केलं, भक्तीच्या पेठा वसवल्या. कुठं कुठं भक्तीच्या पेठा वसवल्या बरं? तर बघा, ज्या काय नाव घेऊन नेली देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे, असं देवाचं नाव घेऊन द्यायचं नाही असं ब्रीद कोणाचं होतं? हिरण्यकशिपूचं होतं. आणि त्याच्या नगरीमध्ये गेल्यानंतर नारद महर्षी कशाचा उच्चार करायचे? नारायण नारायण, भगवंताच्या नामाचाच उच्चार करायचे. म्हणजे ज्या ठिकाणी दुसरं कोणालाच अनुमती नव्हती त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आमच्या नारद महर्षींनी भक्तीची पेठ वसवली. विठ्ठल विठ्ठल. हो, तसं आमच्या ज्ञानोबारायांचे ह्या जगतावरती विचार काय ठरले तर असं कोणतं गाव आहे हो की ज्या गावामध्ये
एक तरी घर असं असेलच असेल की त्या घरामध्ये हरिपाठ झाल्याशिवाय राहत नाही. असं कोणतं गाव आहे की ज्या गावामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होत नाही? जगत आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकही गाव आपल्याला असं सापडणार नाही की ज्या गावामध्ये ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण होत नसेल. जाऊ द्या, गाव नाही, परंतु एक घर तरी असं नक्कीच सापडेल की त्या घरामध्ये जो काही वृद्ध असेल, कोणी असेल, की तो ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय पाण्याचा थेंबही पित नाही. जो ज्ञानोबरायांची हरिपाठाची संध्या केल्याशिवाय कोणतेही क्रिया करण्याकरिता प्रवृत्त होत नाही. म्हणजे ज्ञानोबरायांचं वाङ्मय हे गावागावातील, तळागाळातील प्रत्येक घराघरापर्यंत आमच्या ज्ञानोबा राय पोहोचले आणि त्या घरामध्ये पोहोचून त्या ज्ञानोबा रायांनी जी गाथेचं ज्ञानेश्वरीचं जो काही पठण पाठन करेल, हरिपाठाचं श्रवण करेल, हरिपाठ करेल, त्या माणसाच्या, त्या घराण्याच्या किंवा त्या गावाच्या त्या वातावरणामध्ये एक भगवत पथगामित्वाचे वलय निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा या ज्ञानेश्वरीचं त्या ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेचं, हरिपाठाचं असेल, अमृतानुभवाचं असेल, चांगदेव असेल, प्रत्येक तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचून नक्कीच त्याच्या अंतःकरणामध्ये सात्विकता, भगवत परायणता या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना आतापर्यंत ज्ञानोबारांनी जी प्रतिज्ञा केली, काय? हे विश्वची माझे घर किंवा अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तेही लोक. म्हणजे ज्ञानोबारांनी जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा सध्याच्या काळात तरी आपण जर बघितलं तर पूर्णत्वात जाताना दिसते. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणजे याचा अर्थ काय की ज्ञानोबारायांनी ही भक्तीची पेठ प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचवली. हे खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांचे काय आहेत? तुमच्या आमच्यावरती असणारे उपकार आहेत आणि त्या उपकारातून आपण मात्र कधीही उतराई होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. हो. आणि म्हणून जसं नाथ महाराज म्हणतात की ह्या नारद महर्षींचे काय, नारदा तुझा उपकार मोठा, भक्तीच्या पेठा वसविल्या तो. तसं आपणही आताच्या काळात असं म्हणू शकतो की माऊली तुमचे उपकार मोठे, भक्तीच्या पेठा वसवल्या तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि अशा ज्ञानोबारायांच्या 729व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो. हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, बघा, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो, भक्ती करण्याकरिता उपस्थित झालो. परंतु का हो, आम्ही 20 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, नवे आमच्या उत्सवाला आता किती वर्ष प्रारंभ होतोय? 93. बरोबर की नाही? मग अशा या 93 वर्षामध्ये आपण भक्ती करण्याकरिता प्रवृत्त झालो. मग माझा प्रश्न असा आहे, 93 वर्षांपूर्वीचा आपण व्यावहारिक दृष्टीने जर विचार करू गेलो तर तो कालावधी व्यावहारिक दृष्टीचा आणि पारमार्थिक दृष्टीने 93 वर्षापूर्वीचा कालावधी आणि आताचा कालावधीचा जर आपण विचार करू गेलो तर 93 वर्षांपूर्वी आम्हाला राहण्याकरिता घर नव्हतं, आम्हाला फिरण्याकरता गाडी नव्हती, आमच्या शेतीचं उत्पन्न थोडंफार होतं. परंतु भक्ती क्षेत्राचा जर विचार केला तर गावागावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह जरी कमी होत असले परंतु भक्ती मात्र प्रत्येक घरोघरी होत होती. प्रत्येक घरामध्ये हरिपाठ व्हायचा, प्रत्येक घरामध्ये भगवंताचं नामचिंतन व्हायचं, ज्ञानेश्वरी गाथेचे पारायण व्हायचे. आणि त्याच भक्तीचा जर आता आपण विचार करू गेलो आणि व्यावहारिक दृष्टीचाही आता विचार करू गेलो तर आता आमच्याकडे 1 एकराची 10 एकर झाली, 2 व्हीलरची 4 व्हीलर झाली, साधारण मातीच्या कौलाच्या घराचं आता आरसीसी बंगल्यामध्ये रूपांतर झालं. बरोबर की नाही? परंतु भक्ती क्षेत्राचा जर विचार करू गेलो की जो भक्तीचा 93 वर्षापूर्वीचा उत्साह होता, 93 वर्षापूर्वीची जी भक्तीची धरती होते त्याला मात्र आता उतरती कळा लागल्याचं आपल्याला दिसतं. आणि व्यावहारिक दृष्टीचा जर विचार केला तर आमच्या घरामध्ये 5 स्टार सुविधा उपलब्ध झाल्या. पहिला आम्हाला 2 वेळचं अन्न व्यवस्थित मिळत नसे,
परंतु आता मात्र प्रत्येक जण 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन जेवू शकतो अशी आमची व्यावहारिक दृष्टी झाली, बरोबर की नाही. मग नेमकं परमार्थाला आम्ही भक्तीला लागलो, आम्ही परमार्थाला लागलो. परमार्थाचं फळ काय आहे? परमार्थाचं फळ आहे वृत्तीची स्थिरता, वृत्तीची समाधानता, बरोबर की नाही. मग आम्ही जर पारमार्थिक क्षेत्राचा विचार केला, आम्ही 40, 50, 90, 93 वर्षांपासून ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, आम्ही 93 वर्षांपासून वारी करतो, आम्ही 93 वर्षांपासून हरिपाठ करतो, आम्ही 93 वर्षांपासून भगवंताचं नामचिंतन करतो. मग माझा प्रश्न असा आहे, व्यावहारिक दृष्टीने आमची भरती तर झालेलीच आहे, व्यावहारिक दृष्टीने आम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध झालेल्याच आहे. त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, त्या ठिकाणी अनुकूलता प्रस्थापित केलेलीच आहे. परंतु पारमार्थिक क्षेत्राचा जर विचार करू गेलो तर 93 वर्षांपूर्वी आमची जी भक्ती होती, जो उत्साह होता, तो आता आम्हाला दिसतो का? विठाला विठाला. म्हणजे याचा अर्थ आहे असा आहे की आम्ही व्यवहारामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून घेतल्या, व्यवहारामध्ये आम्ही चांगली प्रगती केली, परंतु जर आमच्या परमार्थाचा विचार केला तर परमार्थाच्या बाबतीत मात्र आमची अधोगती झाल्याचं आम्हाला दिसतं का? कारण आता जर 93 वर्ष आमचं वारीचं म्हटलं तर 93व्या वर्षी 93 लोक तरी या ठिकाणी उपस्थित पाहिजे होते, बरोबर की नाही. मग 93 वर्षापूर्वी जर 93 वर्षाची जर आमची परंपरा असेल आणि श्रवण करण्याकरिता आम्ही 93 जण नसू तर याला तुम्ही प्रगती म्हणाल की अधोगती? विठाला विठाला. हो, मग ती प्रगती झाली पाहिजे, याच्याकरिता काय झालं पाहिजे? आपले आनंदाश्रम स्वामींचं वाक्य की बाबा तुम्ही वाऱ्या किती केल्या ते मला सांगू नका, तुम्ही पारायण किती केले ते सांगू नका, तुम्ही नामस्मरण किती केलं ते सांगू नका, तुमच्या वृत्तीला समाधानता प्राप्त झाली का, तुमच्या वृत्तीला स्थिरता प्राप्त झाली का, आणि तुम्ही त्या भक्तीमध्ये काही वाढ केली का हे मला सांगा. विठाला विठाला. व्यावहारिक दृष्टीला जर विचार केला तर आमचे मुलं डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, वकील झाले, मोठमोठ्या क्षेत्रामध्ये ते प्रवृत्त झाले, बरोबर की नाही. आणि आमच्या पारमार्थिक क्षेत्राचा जर विचार केला तर आम्ही पारमार्थिक आहोत. मला तरी वाटतं आता तुम्ही शेवटची पिढी, काय शेवटची पिढी, आणखी 15 वर्षानंतर पाडळी दर्यामध्ये वारीच्या सप्ताह तरी होईल का नाही हा संशोधनाचा विषय आहे. विठाला विठाला. का? कारण आम्ही व्यावहारिक दृष्टीने मुलांना व्यवहारामध्ये प्रवृत्त केलं की बाबा तुला चांगली शाळा शिकायची आहे, तुला चांगल्या नोकरीला लागायचं आहे, त्याच्याकरिता आम्ही आयुष्य काय केलं, खपवलं. परंतु बाबा तुला ज्ञानेश्वरी वाचायची आहे, तुला आमची कार्तिकीची वारी जपायची आहे, आषाढीची वारी जपायची आहे, असं आम्ही आमच्या मुलांना सांगितलं का? असं आम्ही आमच्या नातांना सांगितलं का? नाही सांगितलं. तुम्हीच तुमच्या तोंडाने सांगताय, म्हणजे निश्चितच ही आमची परमार्थाची अधोगती आहे. विठाला विठाला. हो, मग आमच्या परमार्थाची अधोगती होऊ नये असं जर वाटत असेल तर आम्हाला परमपूज्य गुरुवर्य डॉक्टर बाबांसारख्या महात्म्यांची संगत करणं आवश्यक आहे. आम्हाला आमच्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीची संगत करणं आवश्यक आहे. आम्हाला जगद्गुरु श्री तुकोबारायांची संगत करणं आवश्यक आहे. का? कारण आम्ही जोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचत नाही, जोपर्यंत गाथा वाचत नाही, जोपर्यंत सदा संतोषी गंतव्य हा गुरुवर्य बाबा पाठात नेहमी सांगत असतात की नेहमी संत महात्म्यांच्या संगतीत जात जावं. का बरं संतांच्या संगतीत जायचं? कारण आपला उद्धार कशाने होईल, आपलं हित कशात आहे हे संतांच्या शिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही. माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, हेची माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ, हेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी,
वेणे हा गोपाळ कृपा करी वेणे हा गोपाळ कृपा करी माझे हित करी सकळ वेणे माझे हित करी सकळ माझे हित करी सकळ वेणे माझे हित करी सकळ तेची माझे हित करीती सकळ. संत महात्म्यांनाच फक्त आपलं हित कशामध्ये आहे हे सांगतं. आपल्याला आपल्या स्वबुद्धीने आपलं हित कशात आहे हे कळत नाही. संत महात्मे आपल्याला सांगतात की मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आपण जर आपल्या मनाने जर कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर आपण बघा आपल्या मनाने विचार केला तर आपण संतांकडे भगवंताकडे प्रवृत्त होतो की विषयामध्ये प्रवृत्त होतो. स्वबुद्धीने जर आपण विचार केला तर आपण निश्चितच कशामध्ये प्रवृत्त होतो. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयांमध्ये प्रवृत्त होतो. आणि मग महाराज आपल्याला सांगतात विषयांचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड अशा विषयांमध्ये आपण प्रवृत्त न होता आपण संत महात्म्यांच्याच चरणाजवळ प्रवृत्त झालं पाहिजे. का? कारण तेची माझे हित करीती सकळ. आपण बघा का आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुखरूपता प्राप्त झाली नाही, का आमचे अंतकरण वृत्तीला समाधानता स्थिरता प्राप्त झाली नाही, किंवा भगवंत गीतेमध्ये सांगतात संतुष्ट हा सततम योगी यथात्मा दृढ निश्चय हा मय्यर्पित मनोबुद्धिर्यमोद भक्त समीपया वार्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी जो. या समुद्रासारखी अथांग स्थिती आपल्या हृदयामध्ये का प्रस्थापित झाली नाही, किंबहुना दुःख रहित जे केवळ सुख आहे अशा सुखाची आनंद अनुभूती आम्हाला का प्राप्त झाली नाही? कारण आम्ही विषयांच्याच सुखामध्ये नेहमी निमग्न होत राहिलो. बघा आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुखरूपता का प्राप्त झाली नाही? आम्ही व्यक्तीचा संग केला, आम्ही वस्तूचा संग केला आणि आम्ही विषयांचा संग केला. वस्तू व्यक्ती विषय या तीनही गोष्टी कशा आहेत? नाशिवंत आहेत, नित्य आहेत, खोट्या आहेत, दुःखरूपतेला प्राप्त करून देणारे आहेत. मग आम्हाला जर खऱ्या अर्थानं सुखरूपतेची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला भगवंताशिवाय पर्याय नाही का? कारण सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका तो सुख वाटे हेची ठाई बहु पायी संतांच्या. बघा भगवान परमात्मा प्राप्त होईल इतके आम्ही पुण्यवान नाहीत. ज्ञानोबराय तुकोबराय अधिक संतांसारखे संत जे ते श्रोत्रिय दमनिष्ठ कृपाळू असे संत महात्मे आम्हाला प्राप्त होतील इतकेही आम्ही भाग्यवान नाही. परंतु मला सांगा गाथा ज्ञानेश्वरी हरिपाठ कोणाच्या घरामध्ये नाही? प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. मग ते ज्ञानेश्वरी असेल गाथा असेल, जर आम्हाला ज्ञानोबारायांसोबत हृदगत व्यक्त करायचं असेल, आम्हाला जर तुकोबारायांच्या सोबत संवाद करायचा असेल तर त्या ज्ञानोबारायांचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, तुकोबारायांचं वाङ्मयीन स्वरूप म्हणजे काय आहे? गाथा आहे. मग हे ग्रंथ सुद्धा आम्हाला सुखरूपता प्राप्त करून देतात. ज्ञानोबाराय गीतेचं महत्व प्रतिपादन करताना 18व्या अध्यायामध्ये सांगतात श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता जे संसार पथ शांता विसवावया. म्हणजे तुम्ही आम्ही जे अशांत झालेलो आहोत, भूमिष्ठ झालेलो आहोत, सुखासाठी वनवन फिरत आहोत, आम्हाला जर खऱ्या सुखरूपतेची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्ही ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाला शरण गेलं पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होवी अनुभवावी. म्हणजे आम्ही संपूर्ण ज्ञानेश्वरी जरी वाचली नाही तरी चालेल, परंतु गुरुवर्य बाबा पाठात नेहमी सांगत असतात की हे संत वाङ्मय म्हणजे आम्हाला आरशासारखं आहे. आपण जर आरसा समोर ठेवला की आपण काळा असलं तर आरसा गोरा सांगतो का? आपल्याला गोरा दाखवतो का? नाही. मी नाकताय मग आरशात बघितल्यानंतर माझं नाक मोठं असं काही आहे का? नाही. सत्यता प्रतिपादन कोण करतो? अर्थ. तेव्हा बाबा सांगत असतात की आपल्या कपाळावरचा गंध आपण कुठं पाहून सरळ करतो? आरशात पाहून. म्हणजे आरशात बोट फिरवतो की स्वतःच्या कपाळावरती? स्वतःच्या कपाळावरती बोट फिरून जसा आपण आपला गंध सरळ करून घेतो तसं ज्ञानेश्वरी गाथा आपण आरशासारखी समोर ठेवली आणि त्या ओवीप्रमाणे त्या अभंगाप्रमाणे आपलं विषयांच्या आडरानाने धावणारं जे जीवन आहे ते जीवन सरळ सतपथ गामी करून घ्यायचं असेल तर आम्ही ज्ञानेश्वरीचं आणि गाथेचं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल.
म्हणून अशा गाथा गाथेचं ज्ञानेश्वरीचं चिंतन आमच्या जीवनामध्ये केलं पाहिजे. संतांची संगत, भगवंताच्या नामचिंतनाची संगत आणि गाथा ज्ञानेश्वरीची संगत आम्ही केलं म्हणजे आमचा परमार्थ योग्य मार्गाला चालू आहे असं आम्हाला म्हणता येईल. विठ्ठल विठ्ठल. हो. आणि मग तुमचं आमचं जीवन गाथा वाचा, भगवंताचं नामचिंतन करा असं सांगण्याकरिता कोणीतरी एखादा कृपाळू असेल, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असा एक अधिकार संपन्न वयोवृद्ध तपोवृद्ध महापुरुषाची साधूची संगत जर आपण केली तर त्या महात्म्याची त्या साधूची संगत केल्यानंतर तो आपल्याला सांगतो की बाबा तुम्ही गाथेचं चिंतन करा, ज्ञानेश्वरीचं चिंतन करा, भगवंताचं नाम चिंतन करा. परंतु तुम्ही कोणत्याही मोठ्या शाळेत ऍडमिशन घ्या, तुम्ही दुसरं कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभेला जा, तो तुम्हाला असा उपदेश करेल का? नाही. मग अशा संत महात्मे जे आहेत, जे कृपाळू आहेत, उदार आहेत, श्रोत्री आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, असे संत महात्मे ह्या भूतलावरती येतात. ते कशा करता येतात तर तुमच्या आमच्यावरती उपकार करण्याकरिता येतात. तुकोबाराज ते सांगतात की आम्ही या भूतलावरती कशासाठी आलो. आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो या कारणासी. बोलिले जय ऋषी रात भाव वर्ताया, रात भाव वर्ताया, साधू संतांचे मार्ग आडरानी भरले जग, साधू संतांचे मार्ग आडरानी भरले जग. संत या भूतलावरती अवताराला येतात आणि कशासाठी की तुम्ही आम्ही जे आडरानाने धावतो आहोत त्या आडरानाने धावणाऱ्या जीवांना त्रिविध तापाने पोलेल्या पंच विषयांनी भाजलेल्या जे काही सर्वसामान्य समाज आहे त्या समाजाला सतपथगामी करण्याकरिता संत महात्मे ह्या भूतलावरती अवताराला येतात. आणि ह्या अवताराला आल्यानंतर ते काय करतात तर जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की संत या ठिकाणी अवताराला आल्यानंतर 4 प्रकारच्या क्रिया करतात. पहिली क्रिया करतात की संत तुम्हाला आम्हाला जागवतात. दुसरी क्रिया संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. संत महात्मे तिसरी क्रिया करतात तुम्हाला आम्हाला शिकवतात. आणि चौथी क्रिया संत महात्मे करतात ते तुमचा आमचा सांभाळ करतात. विठ्ठल विठ्ठल. बघा संत महात्मे या भूतलावरती आल्यानंतर तुमच्या आमच्यावरती उपकाराची काय करतात, उपकाराची जाणीव ठेवतात. बघा उपकाराची जाणीव ठेवणारे या ठिकाणी फक्त संत महात्मे आहेत, भगवंत आहेत. तुमचा आमचा जर विचार केला तर आपण मात्र आपली काय या ठिकाणी उपकाराची जाणीव ठेवत नाही. 2 प्रकार पडतात. जो उपकाराची जाणीव ठेवतो त्याला कृतज्ञ म्हणतात आणि जो उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला काय म्हणतात, कृतज्ञ म्हणतात. बघा पहिला वर्ग आहे जीव. जीव आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही. मातेच्या गर्भामध्ये असताना त्या गर्भामध्ये होणाऱ्या यातना सहन न झाल्यामुळे तो जीव भगवंताला काय करतो, प्रार्थना करतो की काय, आठवीन पाय हा माझा नवस रात्रीही दिवस, पांडुरंग काय कर बाबा एक वेळ तरी या दुःखा वेगळे, बाबा एकदाच फक्त तुम्हाला ह्या गर्भवासाच्या दुःखातून मुक्त कर. मला सांगा देव त्याची प्रार्थना ऐकतो आणि त्याला त्या गर्भवासातून काय करतो, बाहेर काढतो. मग त्या गर्भवासातून बाहेर आल्यानंतर तो खरंच भगवंताची जाणीव ठेवतो का, भगवंताचं नाम चिंतन करतो की संसारामध्ये प्रवृत्त होतो, तिथं प्रवृत्त होतो संसारामध्ये. म्हणजे जीव आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही, भगवान परमात्मा ही आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतात. बघा या ठिकाणी रामायणातील प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र ज्यावेळेस अयोध्येला येतात, अयोध्येला आल्यानंतर सर्व जे काही सैन्यातील सेनापती वगैरे असतील सर्वांना भगवंत त्यांच्या प्रमाणे त्यांना बक्षीस देतात बरं का. परंतु हनुमंतरायाचा ज्यावेळेस नंबर येतो त्यावेळेस सीता माता म्हणतात की माझ्या हनुमंतरायाला काहीतरी द्या. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात की सीते या ठिकाणी मी सगळ्यांच्या उपकारातून उपकार होऊ शकतो
परंतु माझ्या हनुमंताच्या उपकारातून मात्र उतराई होऊ शकत नाही. म्हणजे भगवान परमात्मा आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतात आणि संत महात्मे सुद्धा काय करतात, आपल्यावरती केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतात. मग भागवतातील प्रसंग बघा, शुकाचार्यांनी जे परीक्षितीला भागवत सांगितलं ते का सांगितले तुम्हाला माहिती का? कारण त्या पांडवांच्या यज्ञातील एक शीत अन्न शुकाचार्यांनी भक्षण केल्यामुळे आता ह्या पांडवांच्या उपकारातून नेमका मी उतराई कसा होऊ, असं त्या शुकाचार्यांच्या अंतःकरणामध्ये खेद उत्पन्न झाला. ज्यावेळेस शुकाचार्यांना कळलं की परिस्थितीला काय झाला, शाप झाला, त्यावेळेस मात्र शुकाचार्यांच्या एक शीत अन्नाच्या उपकारासाठी परीक्षितीला भागवत सांगितलं. मला सांगा, आजपर्यंत आपण किती किती पंक्ती खाल्ल्या, कोणाच्या पंक्ती खाल्ल्या, बरोबर की नाही? मग आम्ही ज्यांच्या पंक्ती खाल्ल्या, खरंच तेवढ्याच लोकांच्या उपकारातून मित्र होऊ शकतो का? विठ्ठल विठ्ठल हो. मग अशा उपकाराची जाणीव जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अंतःकरणात निर्माण झाली की बाबा, आजपर्यंत मी माझं जीवन बघितलं. पूर्वी माझं जीवन कसं होतं, नीत व अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझने आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. किंवा लोक म्हणत असेल चुका वेडा अविचार करी बडबड फार. आणि आता जर माझ्या जीवनाचा विचार केला तर माझं जीवन कसं झालं. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, तेची झाला अंगे तुका आता, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, किंवा निरंजनी आम्ही बांधिले घर. जगद्गुरु श्री तुकोबारायांना अशी जी सच्चिदानंद स्वरूप स्थिती प्राप्त झाली. आधीचा विचार केला तर मी अनाथ अपराधी, आणि आताचा विचार जर केला तर तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, तेची झाला अंगे तुका आता. मग अशी जी स्वरूप स्थिती, सच्चिदानंद स्वरूप स्थिती मला प्राप्त झाली, ही स्थिती नेमकी कोणामुळे प्राप्त झाली असा विचार जगद्गुरु श्री तुकोबाराय करू लागले. आणि मग अशी स्थिती विचार केल्यानंतर जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या लक्षात आलं की मला ही जीवापासून तर जीवापर्यंतची जी सच्चिदानंद स्वरूप स्थिती प्राप्त झाली ना, ती बाबाजी चैतन्यांमुळे प्राप्त झाली. ती स्वरूप स्थिती मला माझ्या ज्ञानोबारायांमुळे प्राप्त झाली. मग ज्या संत महात्म्यांमुळे मला ही स्थिती प्राप्त झाली, त्यांच्या उपकारातून मी काय झालं पाहिजे, उतराई झालं पाहिजे. आणि मग जगद्गुरु श्री तुकोबारायांना जीवनमुक्तीचं जे विलक्षण अस्तित्व प्राप्त झालं. आता परमार्थ तर पूर्ण झाला, परंतु आयुष्य मात्र आणखी शिल्लक राहिलं. मग शिल्लक राहिलेलं आयुष्य आता जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणाले की मी संसारासाठी माझं आयुष्य व्यस्त करणार नाही का? कारण ह्या संसाराचा मी विचार केला, ह्या संसाराचा मी अनुभव घेतला की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, असा फलकट तो संसार, येथे सार भगवंत. अशा पद्धतीचा सुखरूप जो काही संसार आहे, या संसारासाठी मात्र आता मी काय करणार नाही, माझ्या आयुष्याचा वेध करणार नाही. मग आता या संसारावरती माझा विश्वासच राहिला नाही. माझा विश्वास कोणावरती आहे, संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा. माझे हित करीते सकळ, माझे हित करीते सकळ. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणाले, आता माझा संसारावरती विश्वास नाही, आता माझा विश्वास फक्त कुठे आहे, संतांचे पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. बघा,
आपल्याला दास्यत्व जर स्वीकारायचं असेल तर ते फक्त संतांचंच स्वीकारावं. आज आपल्या जीवनामध्ये आपण जे अश्रांत आहोत, आपल्या जीवनामध्ये आपण जे उद्विग्न आहोत, बघा ना, आपल्याला काय नाहीये, सत्ता नाही, संपत्ती नाही, घर नाही, पैसा नाही, काय नाही, सर्व काही असताना सुद्धा आपली स्थिती कशी आहे? तुकोबरायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर थोडी येली गौरी जैसी दिसे तोंडावरी. आपल्या तोंडावरती कायम 12च वाजलेले असतात. कितीही मिळवा, आमच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात. आणि जगद्गुरु श्री तुकोबारायांसारख्या महात्म्यांचा जर विचार केला तर श्री एक अन्न न करिता मिली, अशी जगद्गुरु श्री तुकोबारायांची स्थिती आहे. आणि त्या तुकोबाराय काय म्हणतात? आनंदाचे डोही आनंद तरंग, किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पडू घरे तुम्ही. मग या गोष्टीचा आपण तरी विचार केला की जगद्गुरु श्री तुकोबारायांची श्री अन्न करिता दिली, किंवा दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान श्री एक अन्न करिता नेली, अशा पद्धतीची जी स्थिती आहे, अशी स्थिती झाली असताना सुद्धा जगद्गुरु श्री तुकोबाराय काय म्हणतात? बर्वे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात बरं झालं ना, आपलं सगळंच बरं असताना आपण होतं काही खरं नाही. विठ्ठल विठ्ठल हो. मग आम्हाला सगळं असताना आपण खरं नाही म्हणतो, आणि जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या जीवनात काहीच खरं नसताना ते म्हणतात बरे झाले देवा. याचा विचार जर आपण केला, याचं जर आपण चिंतन केलं, तर का जगद्गुरु श्री तुकोबारायांना अशी स्थिती प्राप्त झाली? कारण जगद्गुरु श्री तुकोबारायांनी दास्य केलं ते भगवंताच्या नामाचं आणि संतांचं. विठ्ठल विठ्ठल हो. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात की सर्व भावे दास झालो त्यांचा, त्या संतांचं मी दास्यत्व स्वीकारलं. जगद्गुरु श्री तुकोबारायांना या संतांचं दास्यत्व सुद्धा कमी वाटू लागलं बरं का. कशाकरिता? माझ्यावरती उपकारच एवढे आहे की त्यांचं दास्यत्व केलं तरी माझं पोट भरेना. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात की ह्या संतांच्या उपकारातून उतराई होण्याकरिता माझे प्राण, माझी काया मी संत महात्म्यांना विकून टाकली. हरिजना प्राण विकली हे काया, अंकित मी तया घरी झालो. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात मी संतांचा काय झालो? अंकित झालो. आणि ते अंकित झाल्यानंतर त्या संत महात्म्यांना माझं काय विकलं? माझी विकली हे प्राण. हरिदासा प्राण विकली हे काया. त्यांना प्राण आणि काया म्हणजे काय झाली? विकून टाकली. बघा, पूर्वीच्या काळामध्ये ते गुलाम खरेदी केले जायचे. बघा, गुलाम खरेदी केल्यानंतर त्या गुलामांना वेगळं काही स्वतंत्र राहायचं का? नाही. मालक जे काम सांगेल, ज्या वेळेला सांगेल, ज्या स्थितीत सांगेल, त्या स्थितीत त्यांना ते काम करावं लागतं. त्याला काय म्हणतात? विकणं. मग जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात या संत महात्म्यांच्या उपकारातून उतराय होण्याकरिता मी या संत महात्म्यांना म्हणजे ज्ञानोबारायांना, बाबाजी चैतन्यांना, या महात्म्यांना काय केलं? माझी काया म्हणजे माझं शरीर, माझे प्राण मी काय करून टाकले? विकून टाकले. विकून टाकल्यानंतर काय झालं? मी त्या संत महात्म्यांची सेवा करू लागलो. सेवा करत असताना एका साधकाने जगद्गुरु श्री तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही म्हणतात तुम्ही संतांचं दास्यत्व केलं. हो केलं. तुम्ही त्या संतांना, हरिदासांना तुमची काया प्राण विकून टाकली. हो विकून टाकली का? हो. मग त्या संत महात्म्यांना तुम्ही तुमची काया प्राण विकून टाकल्यानंतर सुद्धा जर त्यांनी तुमचा स्वीकार केला नाही तर? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की बाबा त्या संत महात्म्यांनी मला लाथ जरी मारली तरी सुद्धा तुका म्हणे लाथा घेऊन नाही. दुरीच्यापासून नवजे दवडीला, दुरीच्यापासून नवडीला, दुरीच्यापासून नवजे दवडीला, दुरीच्यापासून नवजे दवडीला. तुका म्हणे माथा तुका म्हणे माता गेली नागे, तुका म्हणे माता तुकोबाराय म्हणाले की त्या संत महात्म्यांचं दास्यत्व करता करता, त्यांची चाकरी करता करता, त्यांची सेवा करता करता त्या संत महात्म्यांनी मला लाटेने जरी मारलं तरी सुद्धा मी त्या संत महात्म्यांचा त्याग करणार नाही. दुरी त्यापासून नवजे दवडिता,
तुका म्हणे लाथा घेईन पडून राहीन तये ठाई पडून राहीन तये ठाई गाती संतांची जे पायी गाती संतांची जे पायी नमगे न करे काही ज्ञान नमगे न करे काही तुझे आन गाली शोभा नमगे न करे काही तुझे आन गाली शोभा. तुकोबराय म्हणतात पडून राहीन तये ठाई उगाची संतांचे पायी मी उगाच त्या संत महात्म्यांच्या पायाजवळ काय राहील पडून राहील. बघा सध्याचा काळ असा आहे, जर एखाद्या आपण महापुरुषांच्या संत महात्म्यांच्या जवळ गेलो म्हणजे काळच असा आहे की लोक व्यवहारातील जसे तसे नियम पार मारतात लागू करू बघतात. म्हणजे व्यवहारातील लोक जसे आमच्या मागे पुढे फिरतात, व्यवहारातील लोक जसं आम्हाला मानतात तसं संत महात्म्यांनी सुद्धा आम्हाला मानलं पाहिजे. संत महात्म्यांनी आम्हाला काय केलं पाहिजे, मान दिला पाहिजे. संत महात्म्यांनी आमच्यासोबत बोललं पाहिजे. जर आपण म्हणालो रामभाऊ चला आपण बाबाच्या दर्शनाला जाऊ, काय त्या बाबाच्या दर्शनाला जायचं, मी 2 वेळेस बाबाच्या दर्शनात गेलो, बाबा शब्द सुद्धा बोलले नाही. आता बाबा शब्द जरी बोलले नाही परंतु बाबा शब्द बोलावे म्हणजे तू इकडे चांडा चौकडीमध्ये गप्पा मारत बसतो आणि बाबाने गेल्यानंतर तुला गप्पाच माराव्या वाटतात. अशी अपेक्षा आपण संत महात्म्यांकडून करू नये. संत महात्म्यांच्या चरणाजवळ गेल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत बोलावं, त्यांनी आपल्यासोबत गप्पा माराव्या, त्यांनी आपल्या बायका मुलांची चौकशी करावी, अशा अपेक्षेसाठी संत महात्म्यांच्या चरणाजवळ जाऊच नाही. संत महात्म्यांच्या चरणाजवळ का जावं, बाबा पाठात नेहमी सांगत असतात, जसं अग्नीच्या समीप गेल्यानंतर अग्नी दाह केल्याशिवाय राहत नाही, बर्फाच्या सानिध्यात गेल्यानंतर बर्फ थंडावा दिल्याशिवाय राहत नाही, किंबहुना आपण मिरच्याच्या बाजारात गेलो, मिरच्याच्या बाजारात गेल्यानंतर खस्ता आल्याशिवाय राहत नाही, तसं आपण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असणाऱ्या साधू महात्म्याच्या जर संगतीत गेलो आणि संगतीत गेल्यानंतर संत महात्मे आपल्या सोबत बोलले जरी नाही ना, आपण त्यांच्या संगतीत जाऊन जरी बसलो तरी त्या साधू महापुरुषाच्या साधनेने तपश्चर्याचे जे वलय असतात, जे काही स्पंदन असतात, ते स्पंदन आपल्या श्वासोश्वासाद्वारे हृदयात जाऊन आपल्याला शांतता प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत महात्म्यांच्या संगतीत जावं. विठ्ठल विठ्ठल. हो, तुकोबाराय म्हणतात त्या संत महात्म्यांनी मला लाताने जरी मारलं तरी मी त्यांची संगत सोडणार नाही. आताच्या काळामध्ये कोणी जर एखादा महात्मा थोडासा रागाने जरी बोलला तर लोक लगेच त्यांच्या सोबत जवळ जाण्याचं काय टाळतात. परंतु ज्ञानोबाराय आपल्याला म्हणतात जयाचे विसाट शब्द सुखे मनो येती वेद. बाबा त्यांनी शिव्या जरी दिल्या तरी ते आपल्याला कशा आहेत, वेदाच्या ऋतूसारख्या आहेत. आणि म्हणून संत महात्म्यांच्या संगतीत नेहमी जात जावं. विठ्ठल विठ्ठल. हो, तुकोबरायांना साधकाने परत विचारलं, तुकोबराय जरी संत महात्म्यांच्या तुम्ही लाता खाल्ल्यात, तुम्हाला संत महात्म्यांनी लाताने मारलं आणि तरी सुद्धा तुमचा त्या ठिकाणी स्वीकार केला नाही आणि असं करत करत तुमचा देह जर पडला तर त्यावेळेस तुकोबराय म्हणतात की माझा देह जरी पडला आणि मला पुढचा जन्म जरी घ्यायची वेळ आली तरी ती मी हरिदासांच्याच घरी पुढचा जन्म देईल. हरिदासाचे घरी. हरिदासाची घरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी हरिदासाची घरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी मद उपदवा जन्मांतरी. तुकोबराय म्हणतात हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. मला संत महात्म्यांनी ह्या जन्मामध्ये माझा स्वीकार केला नाही तर नका करू देऊ, परंतु मला पुढचा जन्म जरी प्राप्त झाला तर कोणाच्या घरी, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. एका जन्मात संत महात्म्यांच्या घरी जन्म भेटो असं नाही, तर जन्मांतरी अनेक जन्म मला त्या मातेचा गर्भवास सोसावा लागला तरी चालेल, परंतु मला जन्म कोणाच्या घरी द्या, हरिदासाचे घरी. त्या हरिदासांच्या घरी. मला एक सांगा, आपल्याला जन्म व्हावा वाटतो हरिदासाच्या घरी का श्रीमंताच्या घरी? प्रामाणिकपणाने सांगायचं, कोणाच्या घरी व्हावं वाटतं? श्रीमंताच्या घरी, बरोबर नाही? परंतु तुकोबरायांचं संत महात्म्यांचं वाङ्मयच याच्याकरिता वाचायचं, त्या संत महात्म्यांचं वाङ्मयाचं चिंतनच याच्याकरिता करायचं की वास्तविकता काय आहे ते आम्हाला संत महात्म्यांच्या वाङ्मयाशिवाय इतर कोणतंही कथा कादंबऱ्या टीव्ही मोबाईल बघितलं ना
तर त्याच्यामध्ये चित्ताला उद्विग्नताच प्राप्त होते आणि अवास्तविक असणारं ज्ञानच आपल्या भर पडते. परंतु खरं वास्तविक ज्ञान जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल, वास्तविक स्थितीचा ताळा जर आपल्याला करायचा असेल, तर तो संत महात्म्यांच्याच वाङ्मयामध्ये आणि संत महात्म्यांच्याच संगतीमध्ये आपल्याला कळतो. विठाला विठाला आणि म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबा मला पुढचा जन्म कुठे भेटावा? हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची दे का पांडुरंगा. बाबा पांडुरंगा मला फक्त हेच दे की मला हरिदासांच्या घरी जन्म दे. त्या साधकाने परत तुकोबाराने विचारलं, तुकोबाराय तुम्ही म्हणतात पुढचा जन्म हरिदासाच्या घरी भेटेल, परंतु मनुष्य जन्म कधी प्राप्त होतो? पाप पुण्य समान समी तैच पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य आणि समान असेल तर तुम्हाला मनुष्य जन्म भेटतो. जर तुमचं पुण्य अधिक झालं तर तुम्हाला या ठिकाणी ऊर्ध्वगती प्राप्त होईल, आणि जर तुम्हाला पुण्य कमी पडलं तर अधोगती श्वान चित्रांसारखा जन्म तुम्हाला प्राप्त होईल. त्यावेळेस तुकोबारा म्हणतात की बाबा मला पुढचा जन्म श्वानाचा जरी प्राप्त झाला तरी संत महात्म्यांच्या दारी प्राप्त होईल. संत समागम एखादे परी, संत समागम एखादे परी, संत समागम एखादे परी. भावे त्याच गारी श्वान जाती, भावे त्याच गारी श्वान जाती, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. भावे त्याचे गारी श्वान जाती, भावे त्याचे गारी श्वान जाती, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. तुकोबाराय म्हणतात मला पुढचा जन्म श्वानाचा जरी प्राप्त झाला तर कोणाच्या घरी? त्या संत महात्म्यांच्या दारातच मला श्वान म्हणून जन्म भेटावा. त्यावेळेस साधकाने विचारलं, तुकोबाराय तुम्हाला पुढचा जन्म श्वानाचा नाही भेटला मग? त्यावेळेस तुकोबाराय म्हणाले, नाही मला श्वानाचा भेटला, मला किड्याचा जरी जन्म प्राप्त झाला तर त्या वैष्णवांच्या नाणीतला किडा व्हावा. वैष्णवांचे नाणी होईन किडा, होईन किडा, वैष्णवांचे नाणी होईन किडा, वैष्णवांचे नाणी होईन किडा, होईन किडा, वैष्णवांचे नाणी होईन किडा. देवीला उच्चिष्ट डोळे नांगणी, देवीला उच्चिष्ट डोळे नांगणी, देवीला उच्चिष्ट डोळे नांगणी. होईन किडा, वैष्णवांचे नाणे होईन किडा. जगद्गुरु श्री तुकोबारायांची त्या संत महात्म्यांवरती काय निष्ठा असेल किंवा संत महात्म्यांवरती किती निष्ठा असावी याचा परिपाक, याचा उदाहरण म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबारायांचे जीवन आहे. तुकोबाराय म्हणतात की मला पुढचा जन्म श्वानाचा भेटला नाही तरी चालेल, मला पुढचा जन्म किड्याचा जरी भेटला तर कोणाच्या नानीचा किडा? वैष्णवांचे नानी होईन किडा. तुकोबाराय म्हणतात मी किडा जरी झालो तर कोणाच्या नानीचा होईल? वैष्णवांचा. म्हणजे मला श्रीमंताच्या दारी मनुष्याचा जन्म नको, परंतु वैष्णवांच्या नानी कशाचा जन्म? किड्याचा जरी जन्म भेटला तरी बेहतर, परंतु मी किडा झालो तर कोणाच्या नानीचा? वैष्णवांच्या नानीचा. म्हणजे बघा आपल्या जर व्यावहारिक जीवनाचा विचार केला तर आपल्याला संगत कोणाची धरावी वाटते? राजकारणी लोकांची, बरोबर तुम्ही, किंवा श्रीमंतांची, मोठमोठ्या
काय कलाकारांची, मग अशा कलाकारांची, राजकीय लोकांची, श्रीमंतांची, लोक म्हणजे श्रीमंत असेल आणि दूरचा पाहुणा असेल तरी त्याची काय सांगतात, ओळख सांगतात, ते आमचे आमचे पाहुणे आहेत बरं का. कोणाचे? श्रीमंत. परंतु आम्हाला संगत कोणाची करावी? आणि संत महात्म्यांची संगत करावी. तुकोबराय म्हणतात की मला त्या वैष्णवांच्या संगतीची इतकी अपेक्षा आहे की मला अशा किड्यांचा जरी जन्म भेटला तर वैष्णवांचे ज्ञानी होईन किडा का, तेथे राम नाम होईन श्रवण का. संत महात्मे पाठी 8-9 वाजता उठतात, बरोबर ना? का म्हणतात किती, एक 4-5 वाजता 3 वाजता ब्रह्म मुहूर्तावरती उठतात, बरोबर की नाही? आणि उठल्यानंतर लगेच असंच करतात ना संत महात्मे, नाही काय करतात, सकाळी उठल्यानंतर लगेच भगवंताचं त्या रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल ओम विश्वम विष्णुरो षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भाव भूतात्मा भूत भावना, विष्णू सहस्रनाम सुरू करतात. आणि ते स्नानाला गेल्यानंतर विष्णू सहस्रनाम म्हणतील, 15वा अध्याय म्हणतील, भगवंताचं नामचिंतन करतील. आणि ते नामचिंतन झाल्यानंतर त्या ज्ञानी मला त्यांच्या मुखातलं ते नामचिंतन ऐकायला येईल आणि माझा काय होईल, उद्धार होईल. आणि म्हणून मला त्या वैष्णवांच्या महिमेचा किडा व्हावा. म्हणजे बघा, संत महात्म्यांवरती किती विश्वास असावा, संत महात्म्यांवरती किती पराकोटीची श्रद्धा असावी, हे आपल्याला ह्या जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या वचनांवरून कळतं. त्या साधकाने विचारलं, तुकोबाराय तुम्ही संत महात्म्यांचं दासत्व स्वीकारायला तयार झालात, तुम्ही संत महात्म्यांना प्राण काया विकण्यासाठी तयार झालात, तुम्ही संत महात्म्यांच्या दारी श्वान होण्याकरिता तयार झालात, तुम्ही संत महात्म्यांच्या लाथा खाण्यासाठी तयार झालात, तुम्ही संत महात्म्यांसाठी गर्भवासाचं दुःख सोसण्याकरिता तयार झालात, पुनर्जन्माचं दुःख सोसण्यासाठी तयार झालात, तुम्ही हीन असणाऱ्या किड्याचा जन्म घेण्याकरिता तयार झालात. का असं तुम्ही करायला लागले? का तुम्ही त्या संत महात्म्यांवरती इतका जीव ओवाळून टाकतात? त्यावेळेस जितक्या जोशामध्ये त्या साधकाने तुकोबारायांना विचारलं, तितक्याच जोशामध्ये तुकोबाराय म्हणतात, बाबा तुला काय सांगू त्या संत महात्म्यांचे माझ्यावरती काय उपकार आहेत. अभंगाच्या पहिले करण्यात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मग निरंतर साधवीती, मग निरंतर साधवीती, काय द्यावे दासी भावे उतराई, काय द्यावे दासी भावे उतराई. ज्यावेळेस त्या साधकाने जगद्गुरु श्री तुकोबारांना विचारलं की बाबा तुम्ही इतकं सगळं त्या संत महात्म्यांसाठी करण्यासाठी तयार झाले, असं तुम्ही का करतात? त्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हटले, बाबा तुला मी काय सांगू त्या संत महात्म्यांची माझ्यावरती काय उपकार आहेत. हा काय शब्द मराठी व्याकरणामध्ये अनेक ठिकाणी वापरला जातो. म्हणजे आनंदाचा क्षण जरी असेल तरी काय सांगतात, खरं काय शब्द वापरला जातो. काही ठिकाणी आश्चर्य असेल तिथं सुद्धा काय शब्द वापरायचे, काय सांगतात, आश्चर्य वाटेल. काही ठिकाणी दुःख जरी झालं असेल तर
कधी झालं, काय शब्द बरोबर की नाही. परंतु या ठिकाणी जो काय शब्द वापरला तो अनिर्वाच्यवाचक याच्याकरिता वापरला. म्हणजे काय शब्द की ज्या गोष्टीचं जर वर्णन करता येत नसेल, वर्णनातीत एखादी गोष्ट असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय शब्द वापरला जातो. तुकोबरायच म्हणतात ना की काय सांगू, काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसो. बाबा त्या संत महात्म्यांचं वर्णन आपण वाचेने करू शकत नाही, अनिर्वाच्य वाचक. मग अशा या संतांचं काय सांगू आता, संतांचे उपकार. बाबा त्या संत महात्म्यांचे काय उपकार आहेत तुला काय सांगू. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांना त्यासारखं काय उपकार आहेत. तुकोबराय म्हणतात मज निरंतर जागविती. संत महात्म्यांनी मला काय केलं, जाग केलं. मग तुम्ही म्हणाल का हो संत महात्मे आम्हाला जाग करतात, बरोबर की नाही. मग जाग करतात म्हटल्यानंतर आम्ही काय शिकलेले थोडी आहोत. तर हो, संत महात्मे ज्या अर्थी जाग केलं म्हणतात त्या अर्थी निश्चितच आपण काय झालेलं असलं पाहिजे, झोपलेलो असलं पाहिजे. कुठं झोपलेलो आहोत, आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. बाबा आपण मी कोणाला म्हणतो, शरीराला की आत्म्याला. आपण चिमनराव मी, गुमनराव मी, बरोबर की नाही. परंतु जे काही खरं आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला आपण मी म्हणत नाही. तर आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त हा जो नाशिवंत अशा पद्धतीचा देह आहे त्या देहाला आपण मी म्हणतो. मग जागा करणं म्हणजे काय, जे देहाचं ममत्व आहे ते ममत्व सांडून जे आत्मस्वरूप आहे त्याचा मी असा बोध करून देणं याला जागा गुण म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. निजलिया निजलिया जागविती, निज पुरवून या देती. म्हणजे जे निज निज म्हणजे काय, आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपाला हे संत महात्मे काय करतात, निज पुरवण्या देती. ते निज तत्व आहे ते तत्व पुरवून देतात. म्हणजे काय करतात, त्या नीट तत्वाची ते काय करतात, जाणीव करून देतात. किंवा संत महात्मे कोणाला कोणाला जागवतात, ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तीही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरू नका. अशा संपूर्ण जगताला संत महात्मे काय करतात, जागवण्याचं काम करतात. बघा संत महात्मे कोणाला कोणाला जागवतात, संत महात्मे बद्धाला जागवतात, संत महात्मे साधकाला जागवतात, संत महात्मे संतांना जागवतात, संत महात्मे मुक्ताला जागवतात आणि संत महात्मे भगवंताला जागवतात. विठ्ठल विठ्ठल बघा संत महात्मे कोणाला जागवतात, संत महात्मे बद्धाला जागवतात. बद्ध म्हणजे काय, जो विषयासक्त आहे, निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त झालेला आहे त्याला काय म्हणतात, बद्ध. आणि अशा बद्धाला संत महात्मे काय करतात, जागे करतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. किंवा आता जागा रे बहिणो जागा, काळ निजलिया नाडोनी भागा रे भागा. आता जागा रे बहिणो जागा. अशा बद्धाला संत महात्मे जाग करतात. संत महात्मे साधकाला सुद्धा काय करतात, जाग करतात. उठा साधू संत साधा आपुले हित, गेला गेला केव्हा जाईल हा नरदेह, मग कैसा भगवंत. संत महात्मे साधकाला जाग करतात, संत महात्मे संतांना जाग करतात. तुम्ही म्हणाल का हो, जे जागे असतात त्यांनाच काय म्हणतात, संत म्हणतात. मग संत महात्मे संतांना जाग कसं करतात. ज्ञानोबारायांच्या जीवनातील प्रसंग आहे बघा. भिक्षेसाठी गेले असताना ज्ञानोबारायांना लोकांनी भिक्षा दिली नाही. नको नको ते शब्द ज्ञानोबारायांच्या कानी पडले. त्या संतापाने उद्विग्नतेने ज्ञानोबाराय रागारागाने आले आणि ताटेमध्ये जाऊन बसले. ज्ञानोबारायांना काय झालं मुक्ताईने ओळखलं बरं का. मुक्ताईच्या मनामध्ये अशी शंका उपस्थित झाली, आता जर ह्या क्रोधाने ज्ञानोबारायांनी समाधी जर लावली तर परत ज्ञानोबाराय आपल्याला दिसणार नाहीत. मग अशा ज्ञानोबारायांना त्यांच्या त्या उद्विग्नतेमधून जाग करण्याकरिता आमच्या मुक्ताईने ताटीचे अभंग गायले. त्या ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताई त्या ज्ञानोबारायांना काय करतात, उपदेश करतात. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. बाबा हे जगत रागाने क्रोधाने जरी अग्नी झालं असेल तर ज्ञानोबाराय आपण योगी आहात,
पावन मनाचे योगी आहात. मग आपण ह्या गोष्टींचा विचार न करता संती सुखे व्हावे पाणी किंवा जीभ दातानी ताडिली कोणी चाविली कोणी बत्तीशी ताडिली. आपलीच जीभ जर आपल्या दातांनी चावली तर आजपर्यंत आपण कधी आपली बत्तीशी पाडली का हो? नाही का? आपलेच दात आपली जीभ, बरोबर की नाही? मग आपण काय म्हणतो, आपली दात आणि आपली जीभ पाडायचा काही संबंध नाही. तसं ज्ञानोबा आहे हे तुमच्याच अंश आहेत, हे तुमचेच स्वरूप आहेत. मग तुमच्याच स्वरूपाने तुमच्याच स्वरूपाला थोडीशी उद्विग्नतेची लीला जर केली तर तुम्ही नाराज होण्याचं काही कारण नाही. मग असा आमच्या मुक्ताईने ज्ञानोबारायांना काय केलं, जाग केलं, बरोबर की नाही? म्हणजे संतांना जाग केलं. संत महात्मे मुक्तांना सुद्धा काय करतात, जाग करतात. गाथेमध्ये आपलं हिंदुस्थानी प्रकरणामध्ये अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात की जे मुक्त आहेत त्या तुमच्या त्या मुक्त अवस्थेमध्ये काय पुरुषार्थ आहे. तुकोबाराय म्हणतात आप करे त्याची कौन बराई और नको भलो नाम धराई. बाबा तुम्ही तरुण गेले यामध्ये काय पुरुषार्थ आहे, और नको भलो नाम धराई. बाबा जे काही रंगलेले गांजलेले जीव आहेत त्यांना सुद्धा तुम्ही नामचिंतन घेण्याकरिता प्रवृत्त करा. हे मुक्तांना सुद्धा संत महात्मे जाग करतात. विठाला विठाल हो. आणि संत महात्मे भगवंताला सुद्धा जाग करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, बरोबर की नाही? संत महात्मे भगवंताला जाग करतात. परंतु असं जाग करणं हे भगवान परमात्म्याला खरं जाग करणं नाही, बरं का? मग संत महात्मे भगवंताला सांगतात की आमचे कीर्तनकार गावोगावी फिरून लोकांना सांगतात की काय, आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा, बरोबर की नाही? तुम्ही त्या पांडुरंगाला शरण जा. दिनाचा सोयरा पांडुरंग तो दिनाचा सोयरा आहे, त्याला तुम्ही शरण जा, त्याच्या वारीला जा. आणि तिथं गेल्यानंतर वारीला गेल्यानंतर काय होईल, त्या भगवंताला संत महात्मे म्हणतात की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लागून. बाबा तुझ्या दर्शनाकरिता तुझ्या चरणाजवळ मूढ येतील, पापी येतील, जैसे तैसे कसे जरी आले तरी त्यांना उतरी कासे लागून. त्याला त्या सगळ्या लोकांना या भवसागरातून तू काय करून ने, तारून ने. ही खरी भगवान परमात्म्याला केलेली जागृती. विठाला विठाला हो. मग असे संत महात्मे बद्धाला जाग करतात, साधकाला जाग करतात, संतांना जाग करतात, मुक्तालाही जाग करतात आणि भगवान परमात्म्यालाही जाग करतात. अशा संत महात्म्यांचे बाबा मी काय उपकार सांगू अभंगाच्या दुसऱ्या चरणात. काय जावे त्याचे भावे उतरा, काय जावे त्याचे भावे उतरा, काय जावे त्याचे भावे उतरा. ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता पायी जीव थोडा. काय जावे त्याचे भावे उतरा, काय जावे त्याचे भावे उतरा, काय जावे त्याचे भावे उतरा, काय जावे त्याचे भावे उतरा. काय जावे त्याचे भावे उतराये, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. काय जावे त्याचे भावे उतराये, ठेविता हा पायी जीव थोडा, ठेविता हा पायी जीव थोडा. तुकोबाराय म्हणतात की ह्या संत महात्म्यांचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. अहो जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःचा जीव उतराई ठेविता हा पायी जीव थोडा, त्यांच्या पायावरती तुमचा जीव ठेवायला तयार झाले, असेच एवढे उपकार केले. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात हो बाबा त्या संत महात्म्यांनी माझ्यावरती काय केले, उपकार केले, मला माझ्या आत्मस्वरूपाची जागृती करून दिली. म्हणजे संत महात्मे ज्या पदावरती असतात त्याच पदावरती मला सुद्धा काय करून दिलं, प्राप्त करून दिलं. तुकोबाराय ते सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा.
ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात काय सांगतात की तुका म्हणे ते पुरीसाहुनी आगळे काय महिमा वर्णू त्याची. ते संत महात्मे पुरीसा त्याच्याही आगळे असतात. कबीर महाराजांचे एक दोहा आहे बरं का. संत महात्म्यांचा उपकार, संत महात्म्यांचं महत्व प्रतिपादन करताना कबीर महाराज एक दोहा सांगतात की कबीर महाराज म्हणतात सदाचार मकरंदामध्ये तो दोहा आहे बरं का. कबीर महाराज म्हणतात पारस म्हणजे परीस, पारस और संतन में अंतर क्या जान. म्हणजे परीस आहे बघा. परीस काय करत असतो? परीस लोखंडाचं सोनं करतो, बरोबर की नाही. मग परीस लोखंडाचं सोनं करतो, परंतु त्या लोखंडाचा परीस करत नाही. मला काय म्हणायचं लक्षात घ्या. काय? परीस लोखंडाचं सोनं जरूर करतो, परंतु त्या लोखंडाचा परीस मात्र करत नाही. म्हणजे आपली सत्ता अबाधित ठेवून मग तो त्या लोखंडाचं काय करत असतो? सोनं करतो. म्हणजे त्याचं जे परीस नावाचं पद आहे ते पद मात्र तो लोखंडाला देत नाही. हा, त्याची किंमत जरूर वाढवतो, बरोबर की नाही. आता जाऊ द्या बाबा, यांनी आयुष्यभर सतरांद्या उचलल्या, याला एखादं पद देऊन टाकू, झिडकीचं का होत नाही सर्वसाधारण, बरोबर की नाही. त्याच्यामुळं याला काय म्हणतात, हा, त्याचा कमीपणा न करता थोडी पदोन्नती करतो. म्हणजे त्या लोखंडाची त्यांनी काय केली? फक्त पदोन्नती केली, परंतु स्वतःचा आमदारकी, खासदारकी, मुख्यमंत्री, पंतप्रधान पद मात्र त्याला दिलं नाही. आणि परीस हे त्याचं काय आहे? पद आहे. मग ते पद मात्र तो देत नाही. हाच दृष्टांत आपल्या जीवनाकडे लावा. आपण ज्यांची चाकरी करतो, ज्यांच्या मागे मागे पळतो, ते आपल्याला त्यांचं पद देतात की देत नाही? ते त्यांना द्यावंच वाटत नाही. बोला ना, तुमच्या अनुभवाचे काय बोलू. द्यावाच वाटत नाही. म्हणजे मुलगा कितीही कर्तबगार झाला, म्हाताऱ्याला जमीन त्याच्या नावावर करावं वाटत का? त्याला कारभारी बनवावं वाटत का? नाही, मलाच कारभारी म्हटलं पाहिजे, बरोबर की नाही. तसं ह्या परीसाला काय वाटतं? सगळ्यांनी मलाच परीस म्हटलं पाहिजे, म्हणून तो त्या लोखंडाला परीस बनवत नाही. लोखंडाला काय करतो? सोनं करतो, बरं का. तसं संत महात्म्यांचं वैशिष्ट्य हे आहे, आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयाला. आपण सारिखे करीती तात्काळ नाही नाही काळ वेळ तयाला. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. ते तात्काळ आपल्यासारखं करतात. तसं कबीर महाराज म्हणतात पारस और संतन में अंतर क्या जान. परीस आणि संत यांच्यामध्ये नेमकं अंतर तरी काय आहे? तर कबीर महाराज म्हणतात पारस लोहे का करे सोना. म्हणजे परीस लोखंडाचं सोनं करतो, परंतु संत करे आपू समान. विठाल विठाल. परीस लोखंडाचं सोनं करतो, आपलं पद आबाधित ठेवून मग त्या लोखंडाचं सोनं करतो, परंतु संत करे आपू समान. संत आपणा सारिखे करीती तात्काळ. हे संत महात्म्यांचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काय द्यावे त्याची व्हावे उतराई, ठेवीचा हा पायी जीव थोडा तुकोबाराय. त्या संत महात्म्यांचे एवढेच उत्तर आहेत ते आणखी काही उत्तर आहेत? कोणांचं तुम्हा आहेत ना अभंगाचे तिसरे सहज बोलणे उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास करुणी सायास करुणी सायास हो, तुकोबाराय म्हणतात आम्हाला ह्या आत्मस्वरूपाची जागृती देत असताना आम्हाला आमच्या स्वस्वरूपाची जाणीव, स्वस्वरूपाची ओळख करण्याकरिता त्या संत महात्म्यांनी आणखी 3 प्रकारच्या क्रिया केल्यात. त्या पैकी 2 क्रिया जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की सहज बोलणे हित उपदेश. त्या संत महात्म्यांनी
आम्हाला आमच्या आत्मस्वरूपाची जागृती, लगेच कान पकडला आणि हा देह म्हणजे तू नाही, ते म्हणजे आत्मस्वरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप, हे तुझं स्थिती आहे, तत्वमसी मन, आणि लगेच अहम ब्रह्मास्मी पद तुला प्राप्त झालं, असं नाही. त्या संत महात्म्यांनी काय केलं की सहज बोलणे. बाबा तू या ठिकाणी पहिल्यांदा निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त होऊ नको, तू वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होऊ नको, तू चांगलं आचरण कर. सहज बोलणे, नीत उपदेश. मग असं सहज उपदेश करून, सहज बोलून मग त्या संत महात्मे काय करतात, उपदेश करतात. बरोबर की नाही? तसं आम्हाला बघा आता गुरुवर्य बाबांचं जीवन ह्या पदासारखं पंचतंत्र. सहज बोलणे, नीत उपदेश. ते संदीपान दादा कीर्तनामध्ये सांगतात, ह्या जगतामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत म्हणून. पहिले आहेत कापराच्या जातीचे, दुसरे आहेत गौरीच्या जातीचे, आणि तिसरे आहेत शेणाच्या जातीचे. म्हणजे काय? पहिले आहे कापराच्या जातीचे. बरोबर? कापराची वाटी उजळली ज्योती. बाबा तू वाईट कर्मामध्ये प्रवृत्त होऊ नको, तू निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्त होऊ नको, तू या ठिकाणी सतपथगामी हो, तू गाथा ज्ञानेश्वरीचं चिंतन कर, भगवंताचं नामचिंतन कर, वारी कर. असं एकदा सांगितल्या तो लगेच भक्तीमध्ये, भक्ती प्रवाहामध्ये प्रवृत्त होतो. हा झाला कापुराच्या जातीचा. दुसरा आहे गौरीच्या जातीचा. धुमसून फुंकून. बरोबर की नाही? चला वारीला, येऊ पुढच्या वर्षी, करा नामचिंतन, करू परवा तेरवा, चला हरिपाठाला, करू उद्या, असं म्हणत एक दिवस तो त्या ठिकाणी प्रवृत्त होतो गौरीच्या जातीचा. आणि तिसरा आहे शेणाच्या जातीचा. ते शेण बघा, ते स्वतः तर पेटतच नाही, परंतु ते दुसऱ्याला हिजाव्याशिवाय राहत नाही. अहो चला ना वारीला, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा, चला जातो काय ना तिकडे, जाऊ दे त्या लोकांना, तू पण माझ्या संग थांब. म्हणजे तोही जात नाही आणि दुसऱ्याला जाऊ देत नाही. विठाला हो. मग असे जे शेणाच्या गौरीच्या आहेत ना, हे लवकर परमार्थामध्ये प्रवृत्त होत नाही. मग संत त्यांच्यासाठी काय करतात, सहज बोलणे. बाबा तू हे जे वाचतो, किती दिवस आता, किती जन्म झाला फेरा, गणित नाही की जातारा. बरोबर की नाही? या मातेच्या गर्भ काय उकडोनी 9 मास वरी, जन्म मातेच्या उदर कुहरी, पटोनी विषेच्या दातरी, उकडोनी 9 मास वरी, जन्मवरती. बाबा किती दिवस या जन्म मरणाच्या दुःखामध्ये तू फिरणार आहेस? बाबा आता तरी तू स्वतःच्या जीवनाचा काहीतरी विचार कर. सहज बोलणे, गीत उपदेश. बाबा तू ज्ञानेश्वरीचं पारायण कर, तू गाथेचं पारायण कर, तू आळंदी पंढरीची वारी कर. गीत उपदेश, अशा पद्धतीचा उपदेश करून ते साधकाला भगवत पथगामी, सतपथगामी करतात. ही संत महात्मे क्रिया करतात. आणि संत महात्मे आणखी काय क्रिया करतात, अभंगाच्या शेवटच्या चरणात. म्हणे वाचा म्हणे वाचा तुका म्हणे वाचा देनो रेचे चिती, 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 तुका म्हणे वाचा देनो रेचे चिती. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय जावे तासी वावे उतराई, काय जावे तासी वावे उतराई. तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय जावे तासी भावे उतराई, काय जावे तासी भावे उतराई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
मुबारक माई 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 मुबारक तुकोबाराय म्हणतात संत महात्मे या भूतलावरती आल्यानंतर चौथी जी महत्वपूर्ण क्रिया करतात. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. बघा, नुकतीच व्यालेली गाय असावी आणि 8-15 दिवसानंतर ती रानामध्ये चरायला जावी आणि चरायला गेल्यानंतर तिला कशाचाही थोडासा आवाज आला की तिला असं वाटतं माझ्या वासराचाच आवाज आला. काय माहिती का? कारण तिच्या अंतःकरणामध्ये त्या वासराविषयी त्या बछड्याविषयी काय असते? एक आपुलकी असते आणि त्या आपुलकीमुळे तिच्या चित्तामध्ये सतत त्या वत्साचं काय असतं? ध्यान असतं की बाबा माझ्या वत्साला एखाद्या श्वापदाने काही केलं तर नसेल ना, माझ्या बछड्याला कोणी काही इजा केली नसेल ना, असं त्या धेनूच्या चित्तामध्ये जसं ते वासरू असतं ना, तसं ह्या संत महात्म्यांच्या चित्तामध्ये साधक असतो. गुरुवर्य बाबा बघा कितीतरी वेळेस मला कॉल करून विचारतो, बरं आहे का? हो बाबा बरं आहे. अभ्यास करतो का? हो बाबा करतो. ज्ञानेश्वरीचा पाठ कसा चालू आहे? बाबा चांगला चालू आहे. म्हणजे काय? तुका म्हणे वत्स, आम्ही वत्स धेनुवेचे चित्ती. गुरुवर्य बाबा म्हणजे त्या संत महात्म्यांच्या चित्तामध्ये गायीच्या कामधेनूच्या त्या धेनूच्या चित्तामध्ये जसं वत्स असावं, बछडा असावा, तसं या संत महात्म्यांच्या चित्तामध्ये साधक असतो. का? कारण जसं त्या श्वापदाने त्या बछड्याला काही केलं तर नसेल ना, असं ज्या गायीच्या अंतःकरणामध्ये तळमळ असते ना, तसं ह्या विषय रूपी श्वापदांनी ह्या साधकांवरती अतिक्रमण करू नये. तो साधक असत पथगामी होऊ नये, म्हणजे ह्या विषयांच्या मार्गाने जाऊ नये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार ह्या विकारांच्या विकाररूपी श्वापदांनी त्याच्यावरती आक्रमण करू नये. म्हणून सद्गुरु संत रूपी कामधेनूच्या अंतःकरणामध्ये काय असते? तळमळ असते. काय ते? विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग जे असे जे श्वापद आहेत, यांच्या पासून संत महात्मे ह्या साधकाचं काय करत असतात? संरक्षण करत असतात आणि त्याच्याच उद्धाराकरिता त्या संत महात्म्यांच्या अंतःकरणात कळवळा असतो, तळमळ असते की हा साधक विषयांच्या मागे जाऊ नये, ह्या वासनेच्या मागे जाऊ नये, विकारांच्या मागे न जाता भगवंताच्या नामचिंतनाची त्याला काय लागावी? गोडी लागावी. गाथा ज्ञानेश्वरीची त्याला गोडी लागावी. अशा साधकाला ह्या विषयांपासून, ह्या विकारांपासून परावृत्त करून ह्या भगवंताच्या भक्तीच्या मार्गाला लावतात. म्हणजे खऱ्या अर्थानं ते त्या साधकाचा काय करत असतात? सांभाळ करत असतात. आणि असा सांभाळ करत असताना ते मात्र त्या साधकाला सर्वस्व देत असतात बरं का. म्हणजे आपण बघा, संसारिक कितीही श्रीमंत आई वडील असो, ते स्वतःच्या अकाउंटवरती लाख रुपये तरी ठेवतात आणि मग ते मुलाच्या नावावरती करतात. तसं सद्गुरु संत मात्र स्वतःकडे काही ठेवत नाहीत. स्वतःकडे जे जे आहे ते सर्वस्व त्या साधकाला ते देऊन त्या साधकाचं काय करत असतात? सांभाळ करत असतात. त्याला उपदेश करतात, त्याला शिकवतात आणि त्याला त्याच्या आत्मस्वरूपाची जागृती करून देतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. करविली तैसी केली कटकट, वाकडी की नीट देव जाणे. खऱ्या अर्थानं या अलंकापूर क्षेत्रामध्ये
साक्षात ज्ञानोबारायांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने सेवा करण्याचं महत्भाग्य माझ्यासारख्या अज्ञानी अधम असणाऱ्या साधकाच्या वाट्याला आलं. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेवा करण्याचं माझं अधिकार नाही. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. परंतु अशा खऱ्या अर्थानं गुरुवर्य बाबांची या ठिकाणी सेवा होती. परंतु बाबांची प्रकृती स्वस्थ नसल्या कारणाने बाबांनी या ठिकाणी पाचारण केलं. गुरुवर्य बाबांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी, भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्हा सर्व उपस्थित असणाऱ्या श्रोतृ महानुभावांच्या हृदयस्थ विराजमान सर्व व्यापक पंढरीशी पांडुरंगाच्या चरणी